आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। काही दिवसांपूर्वीच माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यांच्या नव्या शाखेचं उद्घाटन आज केलं जाणार होतं। या उद्घाटनापूर्वी शिंदे गटाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटाच्या शाखेसमोर डीजे लावून नाचत असल्यानं नाराज झालेल्या आणि संतापलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वादाला सुरुवात केली। पण पोलीस बंदोबस्त असल्यामुळे अनर्थ टळला आणि कोणालाही दुखापत झाली नाही। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेहमी त्यांचं म्हणणं असतं की कितीही तुम्ही टीका करा, काहीही करा, माझं उत्तर जे कामातून असेल तर आम्हाला कामातून उत्तर जे आम्ही देतो आणि त्याचा मला वाटतं लोक स्वीकार करतायत। म्हणूनच इतक्या मोठ्या संख्येमध्ये जे आहेत लोक प्रवेश या ठिकाणी करतायत। तर हे जे नगरसेवकांचे प्रवेश आहेत, पदाधिकाऱ्यांचे प्रवेश आहेत, हे येणाऱ्या काळामध्ये अजून वाढणार आहेत। काल कोणतरी सांगितलं एक एक करून काय घेता, सगळे एकत्रच घ्या, तुम्ही काळजी करू नका, एक एक करून सगळेच या ठिकाणी येणार आहेत। शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत। त्यातच आता आनंद दिघे यांच्यावरून दोन्ही गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या मृत्यूचा मुद्दा उकरून काढला। त्यामुळे आनंद दिघे यांच्यावरून पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापणार असं दिसतंय। दिघेंवरून पुन्हा राजकारण तापलं। आनंद दिघेंसोबत घातपात झाला। आमदार संजय शिरसाटांचा आरोप, शिरसाटांवर ठाकरे गटाचा पलटवार। उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा आनंद दिघेंच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केलाय। आनंद दिघेंसोबत घातपात झाल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी केलाय। डिस्चार्ज मिळण्याच्या मार्गावर असताना दिघेंचा मृत्यू कसा झाला हे लोकांना माहीत असल्याचं शिरसाट म्हणाले। आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे का गेले नव्हते असा सवाल उपस्थित करत शिरसाट यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। निश्चितच घातपात झालेला आहे, तो निश्चित तो घातपातच आहे, हे सर्वांना माहिती आहे, ठाणेकरांना माहिती आहे। जो माणूस डिस्चार्ज व्हायच्या काही तासापूर्वी, डिस्चार्ज व्हायच्या पूर्वी जर तुम्ही तो जर पाहिला असेल, त्यांचा जो जीवनपट पाहिला असेल किंवा त्यांचे त्यावेळेची जर परिस्थिती पाहिली असेल तर ते डिस्चार्ज व्हायच्या परिस्थितीत होते। त्याच वेळेला जो काही त्याच्यावर झालाय त्याला अनेक लोक पाहिलेले डोळ्यांनी, परंतु ते बोलू शकत नव्हते कारण की दबाव एवढा होता। परंतु असा प्रकार सत्तेसाठी माणूस आपल्यापेक्षा मोठा होऊ नये यासाठी केलेला तो घातपातच आहे असं माझं स्पष्टपणे मत आहे। शिरसाटांच्या आरोपावर ठाकरे गटानेही जशास तसं प्रत्युत्तर दिलंय। दिघेंचं नाव गद्दारांशी जोडू नका असा पलटवार ठाकरे गटानं केला। ज्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचा दिघे साहेबांशी काही संबंध नव्हता। दिघे साहेबांचं नाव गद्दारांशी जोडू नका हा दिघे साहेबांचा अपमान आहे। दिघे हे एक निष्ठावंत शिवसैनिक होते। मला वाटतं शिरसाटांनी पुन्हा एकदा तपास करावा। स्वतः ते डॉक्टर असतील, त्यांना जरा फार मेडिकलमध्ये दखल झाली तर त्यांनी पुन्हा एकदा तपास करावा, काय प्रॉब्लेम। आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगतायत। उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या ठाण्यात मोर्चे बांधणी केल्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं दिघेंच्या मृत्यूचं प्रकरण उकरून काढलंय। त्यामुळे आता दिघेंच्या मृत्यूवरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली। मात्र यामुळे राज्यातल्या महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पण आता या सगळ्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक वक्तव्य केलंय। मुंबईत एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात एकाच मंचावर होते। यावेळी पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं। आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल असं विधान त्यांनी केलंय। यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला पाणी कसं पाजायचं हे शिका असं विधान केलं। त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीची रणनीती कशी असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याच ठिकाणी
हे जे दुनियामध्ये काम सुरू आहे या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. राज्य सरकारशी बोलण्या सध्या तर आम्हाला लोकांना अडचणीच आहे, पण त्याचं आज ना उद्या काहीतरी मार्ग निघतील आणि ज्यावेळी मार्ग निघतील त्यावेळी राज्य सरकारला सुद्धा मदत करायला त्या ठिकाणी भाग पडणं काही फारशी अडचण येणार नाही. मला असं वाटतं उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब या ठिकाणी शोधात आहेत आणि मी सुद्धा आहे आणि आम्ही तिघांनी ठरवलं तर कदाचित होईल काय महाराष्ट्रामध्ये. वैभव नाव खूप छान आहे, पण वैभव टिकवण्याची जबाबदारी कोणाची आहे? हे वैभव आहे आपलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले की प्रतिकूल काळामध्ये सुद्धा, आता त्यावेळेला आग्रा होता, आता दिल्ली आहे, तिथल्या लोकांना कसं आपण पाणी पाजू शकतो. आता तिथून ती जर प्रेरणा आपण नाही घेतली तर या वैभवाचा उपयोग काय? येत्या बुधवारी म्हणजे 2 ऑगस्टला संध्याकाळी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची आणि आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लबमध्ये ही बैठक होईल. बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित असतील. यामुळे या बैठकीकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. मुंबईतील सततच्या पावसामुळे अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. खड्डेमय रस्ते आणि याच खड्ड्यांची रविवारी दुपारी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पाहणी केली. लोढा यांच्या पाहणीवर माजी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मात्र टीकेची झोड उठवली. मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. पालकमंत्री लोढांकडून रस्त्यांची पाहणी. लवकरच खड्डे बुजवण्याचं आश्वासन. आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. पालकमंत्री बीएमसी मध्ये कॅसा बीएमसी किंवा बीएमसी बनवण्यात व्यस्त आहेत. चांगले रस्ते हे उगाचचे खराब झाले, ते खरबडल्यासारखे आहेत. म्हणजे चांगले रस्त्यांनी खराब मुद्दामून केले का? मुंबईत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. यंदाही मुंबईतल्या पावसानं रस्त्यांची चाळण झाल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईकरांच्या या समस्येचं गांभीर्य ओळखून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा रविवारी रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी विलेपार्ले ते कुर्ला पश्चिम दरम्यान रस्त्यावरच्या खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई महापालिकेचे अधिकारी होते. पाऊस थांबल्यानंतर लवकरात लवकर मुंबईच्या रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजवण्याचं आश्वासन लोढांनी दिलं. तसंच गोखले पुलाचं काम दिवाळीपूर्वी सुरू होईल असंही लोढा म्हणाले. फ्रीवे आहे त्यामध्ये पण अतिशय चांगला मेंटेनन्स झाला आहे. तिथे पण गड्डाची फास्ट काय प्रॉब्लेम नाही. तरी पण प्रॉब्लेम आहे हे नकारात येत नाही. आता आम्ही आज सकाळपासून ते व्हिजिट करत आहे. आता वेलरसू साहेब AMC इथे आहे, ते सिनियर मोस्ट ऑफिसर आहे महानगरपालिकामध्ये, ते सांगतील. पण आपण आता असा निर्णय केला आहे की ते 2000 किलोमीटर लांब जे रस्ते आहेत त्यामध्ये पूर्वी आपण 400 किलोमीटर कॉन्क्रिटेशनचं काम सुरू केलं आहे. खरं तर मुंबईच्या रस्त्यावरच्या खड्ड्यांनी वाहन धारकांची चांगलीच तारांबळ उडतीये. सलग पावसामुळे अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली आहे. आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढांनी पाहणी केली असली तरी विरोधकांनी मात्र खड्ड्यांवरून सरकारवर पुन्हा निशाणा साधलाय. उपनगरातले रस्ते खराब झाले की खराब केले गेले असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय. पालकमंत्री बीएमसी मध्ये कॅसा बीएमसी किंवा बीएमसी बनवण्यात व्यस्त आहेत. पण एक बघितलं, मी काल देखील बघत होतो, बँड्रा वेस्टमध्ये असेल, लिंकिंग रोडला असेल, सबर्ब्समध्ये फार करून आपलं दिसायला मिळतं की चांगले रस्ते हे उगाचचे खराब झालेत. म्हणजे ते खरबडल्यासारखे आहेत. म्हणजे चांगले रस्त्यांनी खराब मुद्दामून केले का? आपण पाहिलं असेल मेट्रोचे बॅरिकेड्स हे सगळे विस्कळीत पडलेले आहेत. कुठे पडलेले आहेत, कुठे जोडलेले आहेत. काही ठिकाणी खड्डे उघडे आहेत. ज्या यंत्रणेनी ज्यांना काम सोपवलेलं आहे ते नीट करून घेणं ही त्यांची जबाबदारी आहे. एकंदरीत मुंबईच्या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष गेलंय. त्यामुळे आता रस्त्यावरचे हे खड्डे बुजवले जाण्याची शक्यता आहे. आता फक्त खड्डेमुक्तीचं हे काम खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे बळी जाण्याआधी व्हावं एवढीच माफक अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी अचानक ठाणे ते खारेगाव तसंच ठाणे नाशिक या महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यांवर मोठाले खड्डे पडल्यानं तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत होत्या. त्यामुळे आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी या महामार्गाची पाहणी केली. उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान
ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होते अशा सगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी करत त्यांनी हे सर्व खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश दिलेत. या ठिकाणी पूर्ण दौरा केलेला आहे आणि सर्व जे खड्डे आहेत हे मास्टिकने भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मास्टिकचं काम होईल आणि हे पूर्ण खड्डेमुक्त हा बायपास झाला आणि जे हेवी व्हेकल्स आहेत हे हेवी व्हेकल लेफ्टने जाण्यासाठी पोलीस पूर्णपणे स्ट्रिक्टली त्याचा फॉलो करते. त्यामुळे जे काही छोटी वाहनं आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत, यांना मार्ग मोकळा होऊन जाईल आणि इथली गैरसोय दूर होऊन जाईल. काही ठिकाणी जे पंक्चर आहेत, क्रॉसिंग आहेत, तेही आपण बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून या बडग्यापर्यंत पूर्ण नाशिक हायवेवर वाहतूक जाम होणार नाही अशा प्रकारच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठाण्यातील आनंद दिघे कर्करोग रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित होते. याचबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी हजेरी लावली. या रुग्णालयाच्यामुळे राज्याच्या बरोबरच देशातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. ठाणे शहरात कर्करोग रुग्णालय असावं यासाठी एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे पालकमंत्री असतानाच प्रयत्न सुरू केले होते. या इमारतीला लागूनच कर्करोग रुग्णांसाठी विस्तारित संकुलाची उभारणी केली जाणार असून या कामाचं भूमिपूजन मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडलं. रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भरभरून कौतुकही केलं. दवा के साथ दुआ की भी जरूरत होती है. आणि आज ते आपण प्रत्यक्षात पाहतोय. दुसऱ्याच्या खरं म्हणजे आयुष्यामध्ये आनंद कसा देता येईल यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांचं नाव, माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव या हॉस्पिटलला दिलं जातंय. यापेक्षा माझ्या आयुष्यामध्ये दुसरा आनंदाचा दिवस नाही. तिकडे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला वारंवार पूर येत असल्यानं बदलापूर शहरातील नागरी वस्तीत पाणी शिरतं. यामुळे आता उल्हास नदीच्या खोलीकरणाचं काम लवकरच सुरू होणार आहे. या संदर्भात नदी संवर्धन योजनेच्या अंतर्गत जलसंपदा विभागाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल DPR तयार करण्याचे आदेश दिलेत अशी माहिती भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे आमदार किसन कथोरे आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये या संदर्भात एक बैठक नुकतीच पार पडली आणि यात मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचं किसन कथोरे यांनी म्हटलंय. त्यामुळे उल्हास नदीचं खोलीकरण झालं तर पाणी शहरात येणार नाही आणि महापुरापासून बदलापूरकरांची सुटका होईल अशी अपेक्षा कथोरे यांनी व्यक्त केली. पर्यटनस्थळी गेल्यानंतर फोटो आणि सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. काही अतिउत्साही पर्यटक मात्र सेल्फीच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालतात. डहाणूतल्या सूर्या नदीवरच्या वाघाळी इथल्या भीमबांध इथे असाच प्रकार घडला. एक दाम्पत्य इथे पर्यटनासाठी गेलं होतं. मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर आलाय. असं असताना ही महिला सेल्फीसाठी नदीतल्या एका दगडावर बसली. मात्र सेल्फीच्या नादात या महिलेचा पाय घसरला आणि ती नदीत कोसळली. यावेळेला डहाणू पंचायत समितीचे उपसभापती तिथे होते. त्यांनी तात्काळ नदीत उडी मारली आणि स्थानिकांच्या मदतीनं प्रवाहात अडकलेल्या या महिलेला सुखरूप बाहेर काढलं. आपण पाहताय महामुंबई. कल्याण पश्चिमेच्या गौरीपाडा तलावामध्ये गेल्या काही दिवसात दररोज शेकडो मासे मृत्युमुखी पडत आहेत. सध्या तलावाच्या काठावर शेकडो माशांचा खच पडलेला दिसतोय. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुद्धा येते. तलावातल्या दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पालिकेनं याकडे लक्ष द्यावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे. यासोबतच महामुंबईमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.